मित्रहो, आपल्या राज्यातील रेशन धान्य बंद होणार असून तसा जी.आर. आलेला आहे आणि अगोदरच महागाईचा भडका उडाला असताना अनेक कुटुंबांवरती यामुळे संक्रांत येणार आहे. मित्रहो, नेमकं हे प्रकरण आहे तरी काय हे आपण पुढील 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊयात. तत्पूर्वी आपण आपल्या या शासन निर्णय जी.आर. या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्रहो, आपल्या राज्यातील अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहीम शासनाने हाती घेतलेली असून यात वार्षिक 1 लाखापेक्षा अधिक उत्पन्न असेल तर शिधापत्रिका रद्द केली जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आलेला आहे. सर्वत्र महागाईचा भडका उडाला असताना शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या अन्नधान्यावर गुजराण करणारी अनेक कुटुंबे आहेत. अनेक शिधापत्रिका धारकांमध्ये एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांची नावे आहेत. सध्या एकल कुटुंब पद्धत रूढ होऊ लागली आहे, तरीही अनेक शिधापत्रिका वेगवेगळ्या केलेल्या नाहीत. दुसरीकडे शासनाकडूनही नव्याने शिधापत्रिका मिळत नाहीत, त्यामुळे जुन्याच शिधापत्रिकेतील नावे तशीच राहिलेली आहेत. शिधापत्रिकेच्या नावाच्या छाननीसाठी शासनाने नुकतीच बायोमेट्रिक तपासणी केलेली असून यावेळी आधार कार्डला शिधापत्रिका जोडण्यात आलेल्या आहेत. मात्र आता शासनाने 1 लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यावेळी शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी, खाजगी कंपनीतील कामगार ज्यांचे उत्पन्न 1 लाख रुपये असेल किंवा ज्यांच्याकडे केशरी आणि पिवळी शिधापत्रिका असेल, ती शिधापत्रिका तात्काळ अपात्र ठरवून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. दरम्यान चुकीच्या पद्धतीने शिधापत्रिका केली असल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, तसेच त्यांची माहिती राज्य शासनास सादर करावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. राज्यात 6 कोटी लाभार्थी आहेत. ही संख्या शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झाल्यावर नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाही. त्यामुळे अपात्र, दुबार, स्थलांतरित, मयत लाभार्थ्यांना प्राधान्याने वगळण्याची कार्यवाही करण्यासाठी राज्यात 1 फेब्रुवारी 2021 ते 31 एप्रिल 2021 या कालावधीत अपात्र शिधापत्रिकांची शोध मोहीम राबवण्यात आली. मात्र अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम राबवताना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडीअडचणी विचारात घेऊन ही मोहीम सुधारित स्वरूपात दरवर्षी राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. मित्रहो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे या नवीन आलेल्या जी.आर.बद्दल आणि रेशन कार्डबद्दल सर्वांना माहिती होईल. तसंच आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.